गाव आहे, पण हा प्रकल्प जो येतोय तो येतोय रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल्स लिमिटेडच्या नावाने। RRPL हे त्याचं नाव आहे आणि सौदी अरामको ही कंपनी भारतीय तेल कंपन्यांबरोबर एकत्र येत 3.5 लाख कोटी रुपयांचा हा प्रकल्प इथे करू पाहते। आणि या प्रकल्पाची व्याप्ती जसं मी म्हटलं तो आत्तापर्यंतचा स्वातंत्र्यानंतरचा सगळ्यात मोठा प्रकल्प असणार आहे। साधारण 1,30,000 लोकांना रोजगार देणारा हा प्रकल्प आहे। पण याच्यावरून महाराष्ट्रातले सगळे मोठे राजकारणी अत्यंत हिडीस दर्जाचं राजकारण करत आहेत। बारसू सोलगावमध्ये येणारा हा प्रकल्प फक्त निमित्त आहे। उद्धव ठाकरे असोत किंवा राज ठाकरे असोत, नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव असोत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसही असू देत, या सगळ्यांना जाऊन तिथे फक्त आपल्या राजकीय पोळ्या भाजायच्या आहेत। आणि त्यामुळेच आज तर या चिखलफेकीने परिसीमा गाठलेली आहे। ती नेमकी काय आहे ते मी आपल्याला सांगणार आहे। नमस्कार, मी राजेश कोचरेकर। या विशेषमध्ये आपलं स्वागत। बारसू सोलगाव या राजापूर भागातल्या गावामध्ये एक मोठा प्रकल्प येतोय। हा प्रकल्प आधी पूर्ण क्षमतेने येणार होता, आता तो फक्त 30% इतकाच येणार आहे। आणि तो 30% जरी आला तरी ती साधारण गुंतवणूक जी आहे ती 2 लाख कोटी किमतीची आहे। आणि इतक्या मोठ्या प्रकल्पावरही राज्यातले नेते तुटून पडलेत। तो प्रकल्प कोणाला नको आहे किंवा त्या प्रकल्पामुळे होणारी पर्यावरणाची हानी कोणाला दिसते, तर कोणीतरी तो प्रकल्प यावा म्हणून पैसे घेतल्याचा आरोप आज राणे कुटुंबियांकडून केला गेला। आज झालंय असं की उद्धव ठाकरे हे या बारसू सोलगावमधल्या काही ग्रामस्थांना जाऊन भेटले। जे विरोधक होते त्यांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली। तर दुसरीकडे नारायण राणे यांचे दोन्ही मुलं म्हणजे यांचे दोन्ही चिरंजीव आज राजापूरमध्ये त्यांनी या बारसूच्या समर्थनार्थ एक मोर्चा काढला। नितेश राणे जे आमदार आहेत आणि निलेश राणे हे माजी खासदार आहेत, या दोघांनी काढलेल्या या मोर्चाला प्रतिसाद तर मिळालाच, पण त्या प्रतिसादापेक्षाही आज अत्यंत भयंकर स्वरूपाचा आरोप हा या दोन्ही भावांनी केलेला आहे। ठाकरे किती किमतीची दारू पितात हेच आज त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखवलेलं आहे। हे दोघं राणे बंधू काय म्हणतायत ते आधी आपण पाहूया। 97,000ची दारू पिणारा ज्याचा पोर आहे तो तुम्हाला येऊन काय देणार हो? काय पेटवणार? तो त्याचीच माचीस जळलेली आहे, तो काय दुसऱ्याला माचीस देणार? अहो, हे दारू पिणारे बेवडे चर्सी, कोण मर्डर केस मध्ये पोरींचे मर्डर करणारे हे यांचं कुटुंब, हा हे आपल्याला कोकणाला न्याय देणार? हे सांगणार की रिफायनरी यावी की नाही? अरे मग पत्र तूच दिलं तेव्हा काय मुलगा आहे, मुलांनी सही केली का घेऊन? कोणी सही केली? शुद्धीत होताच ना, मुख्यमंत्री होता, शुद्धीत होताच ना। सही करताना वाटलं नाही की उद्या जर मी मुख्यमंत्री नसेन आणि हा प्रकल्प येणारच आहे तेव्हा मी काय उत्तर द्यायचं लोकांना? पण निर्लज्जपणे उद्धव ठाकरे कोकणात आले। आता आपण पाहिलं की निलेश राणे हे ठाकरेंवर कशा स्वरूपाचा आरोप करतायत, किती हजारांची दारू ते एका दिवसाला पितात तेही त्यांनी सांगितलेलं आहे। ही जी चिखलफेक आहे या नेत्यांमधली किंवा या दोन कुटुंबांमधली किंवा या राजकीय कुटुंबांमधली, त्याच्यामुळे बारसूमधल्या, राजापूरमधल्या, रत्नागिरीमधल्या कुणाचंच भलं होणार नाही आहे हे आता सगळ्यांना कळून चुकलेलं आहे। आणि कातळ शिल्पांच्या नावाखाली विनायक राऊत किंवा उद्धव ठाकरे हे जे काही राजकारण करतायत हा फक्त दिखावा आहे। उद्धव ठाकरे हे महाडमध्ये जी सभा घेत आहेत या सभेचा हेतू निव्वळ राजकीय आहे। तर तो राजकीय काय आहे ते देखील मी आपल्याला समजावून सांगणार आहे। या भागातले जे आमदार आहेत भरत गोगावले हे एक मसल मनी आणि मास पॉवरवाले नेते म्हणून परिचित आहेत। 4 वेळा आमदार असलेले या भागातले महाडचे आमदार भरत गोगावले हे इथल्या एका मोठ्या उद्योग समूहाच्या जोरावर गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड बाहुबली झालेले आहेत। आणि जी गोष्ट भरत गोगावलेंची तीच इथल्या अनेक राजकीय नेत्यांची आहे। या सगळ्या राजकीय नेत्यांना त्या एका कंपनीमधून निघणाऱ्या भंगाराच्या अर्थकारणामध्ये स्वारस्य आहे।
आणि त्यामुळेच या ठिकाणची आमदारकी किंवा या ठिकाणच्या विधानसभेतली जागा आपल्याकडेच असावी असा या सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि तोच प्रयत्न आता उद्धव ठाकरेंना करायचा आहे, म्हणून उद्धव ठाकरे हे बारसूचं निमित्त करून महाडमध्ये सभा घ्यायला पोचलेले. आता सध्या भरत गोगावले हे एकनाथ शिंदे यांच्या बरोबरीने आहेत आणि ते त्यांच्या पक्षाचे प्रतोद आहेत. 1994 ते 1999 पर्यंत प्रभाकर मोरे हे तिथे आमदार होते. यांचा पराभव केला माणिक जगताप यांनी. माणिक जगताप हे जेव्हा राष्ट्रवादीची निर्मिती झाली 10 जून 1999, त्यानंतर माणिक जगताप हे राष्ट्रवादीचे बरोबर गेले, पवारांच्या बरोबर गेले, तिथून निवडणूक लढले आणि त्यांनी प्रभाकर मोरेंचा पराभव केला. पण याच माणिक जगताप यांचा पराभव करण्याचं काम हे भरत गोगावले यांनी केलं होतं. त्यांनी त्यांचा सलग पराभव केला आणि 2004 पासून ते आता 2023 पर्यंत भरत गोगावले हे महाडचे आमदार आहेत. आणि याच भरत गोगावलेंचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी उद्धव ठाकरे हे महाडमध्ये पोचलेले आहेत. बारसूपेक्षाही उद्धव ठाकरे यांना या महाडच्या निवडणुकीमध्ये किंवा भरत गोगावले यांना घरी पाठवण्यामध्ये कमालीचं स्वारस्य आहे. याचं कारण असं आहे की भरत गोगावले यांना चारी मुंड्या चित करण्याची जी काही रणनीती आहे ती उद्धव ठाकरेंनी योग्य पद्धतीत आखलेली आहे. याचं कारण महाड हा जो मतदारसंघ आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. भरत गोगावले यांना धडा शिकवायचा हा उद्धव ठाकरे यांनी चंग बांधलेला आहे. आणि या ठिकाणी भरत गोगावले यांची कमालीची मनगटशाही, दादागिरी आणि आर्थिक बळजबरी या सगळ्या गोष्टी सुरू असतात. तर त्या भरत गोगावलेंना आत्ता चौथ्यांदा ते आमदार आहेत, त्यांना आता पाचव्यांदा आमदार ते होणार नाहीत असे संकेत साफ मिळायला लागलेत. आणि तिथून आत्ता त्यांच्या कुटुंबातच काहीसे वाद आहेत. त्यांचा मुलगा विकास गोगावले हा आमदार होण्यासाठी उत्सुक आहे. पण महाड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष असलेल्या स्नेहल जगताप, ही कोण आहे स्नेहल जगताप? ही माणिक जगताप यांची कन्या आहे. तिला शिवसेनेनं पक्षात घेतलं आहे आणि तिचा पक्षप्रवेश हा आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होतोय आणि त्यासाठी उद्धव ठाकरे तिथे पोचलेले आहेत. अर्थात सकाळी ते बारसू सोलगावमध्ये गेले, तिथल्या लोकांना भेटले. उद्धव ठाकरे तिथे गेल्याच्या सगळ्या गोष्टीवर अगदी चपकल टिप्पणी केलेली आहे ती उदय सामंत यांनी. उदय सामंत काय म्हणाले की जर ते विरोधकांना भेटायला गेले होते तर त्यांनी समर्थकांचंही म्हणणं ऐकून घ्यायला होतं. आणि कोणत्याही एका मोठ्या नेत्याचं तेच वैशिष्ट्य असतं की त्याने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या पाहिजेत आणि त्यानंतर आपला कौल दिला पाहिजे. आता तिथे झालं आहे असं की विनायक राऊत जे सांगतील तेच उद्धव ठाकरे बोलत आहेत आणि उदय सामंत आणि त्यांचा भाऊ हे त्यांना अभिप्रेत असलेलं जे आहे तेच करतायत. पण त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकल्पाची माती होण्याची वेळ आलेली आहे. आता हा जो बारसू सोलगाव जे गाव आहे त्याच्याबद्दल सांगायचं तर या बारसूमध्ये जी एकूण जी लोकसंख्या आहे तीच आहे 550. इथल्या धनगरवाडीमध्ये जी 17 घरं होती त्यातली 14 घरं बंद आहेत, 3च घरात लोक राहतात. तर अशा या गावामध्ये आणि अगदी रखरखीत असलेल्या या भागामध्ये ही रिफायनरी येते. जर ती पर्यावरणाला हानिकारक असेल तर ती यायला नको, ही देखील बाजू बरोबर आहे. पण तो कौल कोण घेणार? शास्त्रज्ञांनी घ्यायचा आहे, अनुशास्त्रज्ञांनी घ्यायचा आहे, या विषयातल्या तज्ज्ञांनी घ्यायचं आहे की विनायक राऊत, राजन साळवी, उद्धव ठाकरे, उदय सामंत, निलेश राणे यांच्यासारख्या नेत्यांनी घ्यायचा आहे? हा देखील एक प्रश्न इथे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आता हे झालं उद्धव ठाकरेंचं. उद्धव ठाकरे हे भरत गोगावलेंचा एन्काउंटर करण्यासाठी तिथे पोचलेत. त्यांना बारसूपेक्षा गोगावलेंच्या एन्काउंटरमध्ये अधिक रुची आहे. तर त्यांचे दुसरे भाऊ म्हणजे चुलत भाऊ आणि मावस भाऊ राज ठाकरे हे रत्नागिरीमध्ये स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या नावाने असलेल्या मैदानातून आपली पहिली सभा घेणार आहेत. आता खरं तर शिवसेना या संपूर्ण पक्षाची दारोमदार हीच मुळी कोकणी मतदारांवर आहे आणि या कोकणी मतदारांनी प्रत्येक वेळेला आधी बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर उद्धव ठाकरे, आता आदित्य ठाकरे, राज ठाकरे अशा सगळ्यांना साथ दिलेली आहे. आता मी राज ठाकरेंचं का म्हटलं? पक्ष निर्माण झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्याकडे जर कोणती नगरपरिषद आली असेल तर ती खेडची नगरपरिषद आली होती आणि तिथे असलेले वैभव खेडेकर यांनी मनसेला त्या भागात एक वेगळी ओळख मिळवून दिली. राज ठाकरेंवर कोकणी माणसांनी खूप प्रेम केलं आहे.
पण राज ठाकरे यांचे नारायण राणेंबरोबर असलेले जे मैत्र आहेत किंवा जे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, त्यामुळे राणेंच्या वोट बँकेला धक्का लागू नये असा सतत आणि कसोशीने प्रयत्न राज ठाकरे यांनी केला. आणि तेच राज ठाकरे आत्ता ते रत्नागिरीमध्ये पोचलेत. पण आता बघा, आजची जी सभा असणार आहे ती दोन ठाकरे एकमेकासमोर असणार आहेत. त्याचप्रमाणे या दोन ठाकरेंच्या मध्ये आणखी कचाकडा करण्यासाठी दोन राणे आहेत, म्हणजे निलेश राणे आणि नितेश राणे. ते त्यांना जे हवं ते बोलणार आहेत. त्यांनी मोर्चा तर काढलेलाच आहे. पण आत्ता निलेश राणेंनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. ते असं म्हणालेत की बारसूमध्ये स्फोटकं आणली जाणार आहेत. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. या सगळ्या गोष्टी होत असताना बारसू सोलगावमध्ये होणारा जो प्रकल्प आहे हा एका बाजूला राहिला आणि या नेत्यांची एकमेकांवरची चिखलफेक आणि कमरेखालचे वार हे दुसऱ्या बाजूला राहिले. त्यामुळे कोकणी माणसाचं नुकसान करायला हे नेते पोचले आहेत का? ही नेते मंडळी कोकणाचं नुकसान करूनच शांत बसणार आहेत का, असा प्रश्न उपस्थित व्हावा इतकी गंभीर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. इथे जमिनीची तपासणी होते, जमिनीची चाचणी होते, मातीचे नमुने जमवले जात आहेत. पण त्याच वेळेला निलेश राणे यांनी जो आरोप केला आहे की इथे स्फोटकं आणली जातील आणि इथे काहीतरी घडवून हा प्रकल्प कशा पद्धतीत बंद पाडला जाईल याची काळजीही घेतली जाईल. तर नितेश राणे काय म्हणालेत की हा प्रकल्प इथे यावा यासाठी जे पत्र लिहिलं त्या पत्रासाठी 100 कोटी रुपये उद्धव ठाकरे यांनी घेतलेत. त्यामुळे आता अर्थात या संदर्भातले काही पुरावे नितेश राणे यांच्याकडे आहेत का नाही ते त्यांनाही तपासावं लागेल आणि सगळ्यांनाच तपासावं लागेल. पण हे काही जरी असलं तरी या दोन राणे बंधूंनी सुरू केलेले ठाकरेंवरचे आरोप आणि आज संध्याकाळी दोन ठाकरे एकमेकासमोर उभे ठाकत असताना सर्वात अधिक मसाला जर कोणाकडे असेल तर तो राज ठाकरे यांच्याकडे असेल. आणि राज ठाकरे ज्या वेळेला सभेला बोलायला उभे राहतील त्यावेळेला मात्र या दोन्ही ठाकरेंची धुमश्चक्री आपल्याला अनुभवता येणार आहे. पण हे सगळं होत असताना जर आपण एक गोष्ट समजून घेतली, आधी प्रकल्प यायला हवा आणि नंतर नेत्यांचं राजकारण आणि त्यांची भाषणबाजी व्हायला हवी. ते जर झालं तरच कोकणाचा खऱ्याखुऱ्या अर्थानं विकास होऊ शकतो आणि कोकण खऱ्या अर्थानं भारताचा कॅलिफोर्निया म्हणून मिरवू शकतो. अन्यथा या नेत्यांची भाषणबाजी, यांची फुकटची पुढारपणाची पुढारी वृत्ती हीच कोकणी माणसाला आणि त्याचबरोबर या लाल मातीतल्या भूमिपुत्रांना बघावी लागणार आहे आणि सहन करावी लागणार आहे. ते लागू नये हीच आपली अपेक्षा आहे. पण या नेत्यांनी आपल्या राजकारणामध्ये कोकणाचं आणि इथल्या लाल मातीचं नुकसान केलं आहे का? इथल्या तरुणांच्या महत्त्वाकांक्षेला या सगळ्या नेत्यांच्या राजकारणाने चूड लावली आहे का? आपल्याला काय वाटतं? आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा. आणि जर या नेत्यांनी असं केलं असेल तर त्यांना विरोध करण्यासाठी तुम्ही तुमच्या पातळीवर काय करणार आहात हेही आम्हाला कळवा. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. आणि असेच काही महाराष्ट्राच्या राजकारणातले, समाजकारणातले ज्वलंत विषय घेऊन आम्ही आपल्यासमोर येत असतो. आपल्याला काही विषय सुचले तर तेही आपण आम्हाला कळवा. आपण आमच्या सगळ्या समाजमाध्यमांच्या ठिकाणी जाऊन आम्हाला फॉलो करू शकता आणि महाराष्ट्रातलं राजकारण आणि महाराष्ट्रातल्या घटना घडामोडी आपण समजून घेऊ शकता. धन्यवाद.